झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरात कर्णकर्कश फटाका बुलेट सायलेन्सर लावणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखेने मोठी कारवाई केली आहे. नियम असूनही अनेक बुलेट धारकांनी जोरदार आवाज करणारे सायलेन्सर बसवले असल्याची तक्रार दिवसेंदिवस वाढत होती. या संदर्भात धुळे शहर वाहतूक शाखेने आज दंडात्मक मोहीम राबवत कारवाई केली. शहरातील संतोषी माता चौक परिसरात करण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिसांनी नियमबाह्य सायलेन्सर काढून घेतले. त्यानंतर रोड रोलरच्या सहाय्याने तब्बल 65 कर्णकर्कश सायलेन्सर जागीच नष्ट करण्यात आले. शाखेमार्फत मागच्या 1 ते 6 महिन्यापासून जे बुलेटवर जे फटाका सायलेन्सर्स म्हणून जे प्रसिद्ध आहे यंग जनरेशनमध्ये, त्याच्या विरुद्ध कारवाई केली. त्या कारवाईमध्ये एकूण 65 सायलेन्सर्स लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. दंडात्मक कारवाई देखील केली आणि त्यांनी जे RTO कडून मान्यता प्राप्त सायलेन्सर्समध्ये ते बदल करून दुसरे लावलेले होते ते जप्त करून नष्ट करण्याची कारवाई आज केलेली आहे. त्याचबरोबर जे फॅन्सी नंबर प्लेट आहेत त्याच्यावर देखील कारवाई करून त्या देखील नष्ट करण्यात आलेल्या आहेत. माझे सर्व जे आपले युवक आहेत त्यांना आव्हान असेल की आपण अशा पद्धतीच्या गोष्टींना भुलू नये आणि फटाका सायलेन्सरसारख्या कुठल्याही याच्यामध्ये आपण वापर करू नये वाहनांवर. त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये देखील ही कारवाई अशीच पुढे चालू राहणार आहे. माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की असं कुठे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा आमच्या वाहतूक शाखेला कळवावं. त्याचबरोबर संबंधित मोटरसायकलचा नंबर जरी कळवला तरी देखील आम्ही ती शोधून त्याच्यावर कारवाई करू. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अशा प्रकारचे सायलेन्सर बसवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. तसेच फॅन्सी नंबर प्लेट, अनधिकृत मॉडिफिकेशन आणि नियमबाह्य वाहन बदल करून फिरणाऱ्यांवरही कठोर पावले उचलली जाणार आहेत, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.